लहान बाळांना गंभीर अतिसारापासून संरक्षण देण्यासाठी देण्यात येणारी रोटा व्हायरसची लस सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील 3 महिन्यांपासून उपलब्ध नसल्याचा आरोप नगरसेविका अर्चना वडनाल यांनी केला आहे। रोटा व्हायरस संसर्गामुळे लहान मुलांमध्ये अतिसार, उलट्या आणि शरीरातील पाणी कमी होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे बालकांच्या नियमित लसीकरणामध्ये रोटा व्हायरस लसीला महत्त्व आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये लस उपलब्ध नसल्याने पालकांना खासगी रुग्णालये किंवा लसीकरण केंद्रांचा आधार घ्यावा लागत असल्याचे अर्चना वडनाल यांनी सांगितले। आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबावर याचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। लहान बालकांच्या आरोग्याशी संबंधित लसीकरणात कोणतीही दिरंगाई होता कामा नये। मागील 3 महिन्यांपासून रोटा व्हायरसची लस उपलब्ध नसणे ही गंभीर बाब आहे। महापालिका प्रशासनाने तातडीने लसीचा पुरवठा करून पालकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी नगरसेविका अर्चना वडनाल यांनी यावेळी केली। लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत जर इतकं दुर्लक्ष होत असेल तर हा कोणत्या प्रकारचा कारभार महापालिकेत झाला याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं। माझं आयुक्तांना अशी मागणी आहे की आपण याच्यामध्ये लक्ष घालावं आणि लवकरात लवकर लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न सुटवण्यासाठी त्यांनी हा डोस जो आहे तो आरोग्य केंद्रात उपलब्ध करून द्यावा। खरं म्हणजे माझं आज राखी माने मॅडम जे आहेत आरोग्य अधिकारी त्यांच्याशी बोलणं झालं। मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं, मी जेव्हा त्यांना फोन केला तर त्यांना त्याची कल्पनासुद्धा नव्हती की ते डोस आज अवेलेबल नाही। 3 महिने झालं म्हणजे आरोग्य अधिकाऱ्यांचं सुद्धा इतकं जर का दुर्लक्ष होत असेल तर मग ह्या पालिकेच्या अजब कारभारावरती खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होतात। म्हणून माझ्या आयुक्तांच्याकडे मागणी आहे की त्यांनी तत्काळ याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हा जो रोटा व्हायरस आहे इंजेक्शन ते उपलब्ध करून द्यावं ही विनंती।